नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त निबंध लिहिणार आहोत. चला तर मग बघूया गुढीपाडवा निबंध. आपल्या देशात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसवले जातं. गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते. गुढी म्हणजे विजयचिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षाची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे. हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. हे 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता. असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो. या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितले जातं. या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पक्वानांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब आरोग्याला चांगले असते. तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते. तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात, अंगणात रांगोळी घालतात. गुढीपाडवा नवीन कपडे परिधान करतात. असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. माहिती आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.